कसं काय मंडळी, तुमच्यासोबत कधी असं झालंय का? करायला जाता एक आणि करता दुसरंच. हो, आमच्यासोबत असंच काहीसं झालं बरं. आम्ही घरातून निघालो मूव्ही बघायला आणि गेलो शॉपिंगसाठी डी मार्टला. रिक्षा पकडली. माझ्या चिंटूने तर मनातल्या मनात स्वप्नही रंगवली. बघा, ऐका आता त्याच्याकडूनच काय बोलतोय तो. मलाही असंच वाटलं होतं बरं. आम्ही आता छान मूव्हीला जाऊ, छान छान खाऊ, थोडा एन्जॉय करू. पण झालं वेगळं. मूव्ही बघण्यासाठी जिथे आम्ही पोचलो तिथे गेल्यावर कळलं की ते थिएटरचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे ते बंद होतं. मग आता करायचं काय, हा विचार करता करता आम्ही रस्त्याने चाललो होतो. मग तेवढ्यात माझी चप्पल पण तुटली. आता चप्पल तुटल्यावर मग करायचं काय, तर म्हटलं चला आपण डी मार्टमधून शॉपिंग करूया. पण त्याआधी जरा म्हटलं गार्डनला जाऊया, म्हणून मग आम्ही तिथून गार्डनला निघालो. दुपारची वेळ होती, त्याच्यामध्ये ऊनसुद्धा खूप लागत होतं, म्हणून मी जरा सावली शोधत होते. हे दोघे आता आलोच आहे तर आता एक्सरसाइज वगैरे थोडीफार करूया. मग हे तिघेजणं गेले एक्सरसाइज करायला. माझी परीराणी बघा कशी पप्पाच्या मांडीवर बसलेली आहे. अजिबात रडत नाही बरं बाहेर गेल्यावर. तिला खूप आवडतं बाहेर फिरायला. चिंटूने तर बॉडीसुद्धा बनवली. हे बघा आता इथे कसा लटकतोय तो. बघू चला आता तिथून निघालो आम्ही डी मार्टच्या रस्त्याने. तसं डी मार्ट जवळच होतं, म्हणून म्हटलं चला आपण जाऊयात चालत. तोपर्यंत त्यांना हे झाड भेटलं. मग हे चिंटू बोलला मला झाडावर चढायचं आहे पप्पा. मग चिंटूच्या पप्पानी लगेच त्याला झाडावर चढवलं. हे बघा काय बोलतोय चिंटू, ऐका. कशासाठी निघालो डी मार्टला? भूतांसाठी आणि चपलासाठी. मम्माच्या चपलासाठी. ऐकलत, हा चाललाय खरं त्याच्यासाठी, पण सांगतोय माझं नाव. माझी चप्पल तुटलीच होती म्हणून चालवतो. आता पोचलो आम्ही डी मार्टला. तुमच्यासोबत पण असं होतं का की डी मार्टला गेला एक वस्तू आणण्यासाठी आणि घेता तुम्ही खूपच वस्तू? तर चला चिंटू बघा कशी शॉपिंग करतोय. चला आता एंट्री तर केलेली आहे आतमध्ये. आता इथून